जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 17वा प्रकृती पुरुषनाम समास 4था अनुमान निर्षन्ना श्रीराम समर्थ बहुत जनासी उपाय वक्त यास पुसतान त्रासो नये बोलता बोलता अन्वय सांडू नये. दशक 17 समास 4था अनुमान निर्षन्ना या समासाचं श्रवण आजपासून आपण करणार आहोत. श्री समर्थांनी हा समास विशेष करून वक्त्यासाठी लिहिलेला आहे. वक्त्याने कसं राहावं, वक्तृत्व जो करणारा आहे, जो प्रबोधन करणारा आहे किंवा निरूपण करणारा आहे, कीर्तन करणारा आहे, इतरांना 4 गोष्टी चांगल्या सांगणारा आहे, त्याने आपल्या वक्तृत्वामध्ये भाषणामध्ये कुठल्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे त्याचं वर्णन समर्थ इथे करतात आहे. मुळामध्ये श्रोत्यापेक्षा वक्त्याची जबाबदारी ही जास्त आहे. अधिकार म्हणत नाही हो, जबाबदारी जास्त आहे. कारण मुळामध्ये श्रोता हा ऐकण्याचं काम करतो, मात्र वक्ता हा बोलण्याचं काम करत असतो. बोलणारा जो बोलत असतो त्याचं अनुकरण श्रोते करत असतात. म्हणून श्रोते हे मुळातच साशंक आहेत. त्यांना काहीतरी सन्मार्ग हवा आहे. त्यांच्या सर्व शंका आहेत, त्या सर्व शंकांचं निरसन करणं हवं आहे. आध्यात्मिक प्रगती त्यांना हवी आहे. यासाठी ते कुठल्या तरी श्रोत्याचं, कुठल्या तरी वक्त्याचं ऐकत असतात. म्हणून समर्थाने कोणाचं ऐकावं यावरही समर्थाने फार विशेष भर दिलेला आहे. कोणाचंही ऐकल्याने आपण निशंक होण्याच्या ऐवजी साशंक्य होण्याची आवश्यकता आपल्याला जास्त आहे. म्हणून गुरुमुख श्रवणाला फार महत्त्व दिलेले आहे. म्हणून आम्हाला ऐकायचं असेल कोणाकडून तर त्याचा तो अधिकार असला पाहिजे. सांगण्याचा अधिकार असल्याशिवाय श्रोत्यांमध्ये बदल होत नाही. नाहीतर बोलणारा बोलत राहतो, ऐकणारे वा वा म्हणत असतात. दोघांमध्ये आध्यात्मिक परिवर्तन काही होत नाही. म्हणून समर्थांनी या समासाच्या आरंभीच वक्त्याला सूचना दिली, ती आता आपण श्रवण करूया. बहुत जनासी उपाय वक्त यास पुसता त्रासो नये बोलता बोलता अन्वय सांडू नये. श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली. स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. श्री समर्थ म्हणतात, बहुत जनांना उद्धाराचा मार्ग सांगणारे वक्ते आहेत. बहुत जनांना, एकाला नाही, बहुत जनांना. सगळ्यांना मार्ग चांगला सांगणारे कोण हो, तर जे सांगतात ते, म्हणजे सांगणारे हे अधिकारी वक्ते आहेत. त्यामुळे त्याने कोणती काळजी घ्यावी तर समर्थ म्हणतात, वक्तयास पुसता त्रासो नये, चिडचिड करू नये. अधिकारी श्रोते असतील आणि त्यांनी जर शंका विचारली असेल, हे तात्काळ भिडण्याचं जर सामर्थ्य आपल्यात नसेल तर पाहून सांगतो असं म्हणावं. अभ्यास करून कळवतो म्हणून सांगावं. काहीतरी चुकीचं सांगून श्रोत्यांमध्ये अधिक साशंक त्यांना करू नये. त्यांना अधिक बुचकळ्यात पाडू नये. मुळातच त्यांना मार्ग माहिती नाही, त्यासाठी तुमच्याकडे ते येतात आहे आणि आपण त्याला वेगळंच काहीतरी सांगतो. आणि ते सांगत असताना आपण पहिल्यांदा काय सांगितलं त्याचाही विचार केला जात नाही. समर्थांनी पुढची ओवी दिलेली आहे त्यासाठी. ते म्हणतात, समर्थ म्हणतात, विद्यार्थ्यांना जेव्हा शिक्षक प्रश्न विचारतात तेव्हा विद्यार्थी जर समजा चुकला असेल तर शिक्षक रागवतात, पण श्रोत्याला हाही अधिकार आहे की त्याने वक्त्याला प्रश्न विचारावा. आता इथे जो आम्ही संपूर्ण ग्रंथ पाहतो आहे तो गुरु शिष्य संवाद आहे. याचा अर्थ गुरु बोलले नाहीत तर शिष्याने प्रश्न विचारला आहे आणि गुरुने उत्तर दिलेलं आहे. भगवद्गीतेतलंच उदाहरण घ्या. गुरूंनी सांगितलेलं आहे का? नाही. शिष्याने प्रश्न विचारलाय, अर्जुन वाच्य. उत्तर कोणी दिलंय? भगवान वाच्य. मग भगवंताने उत्तर दिलंय. प्रश्न त्याचं
उत्तर दिले, म्हणून वक्त्याने सांगत राहणे आणि श्रोत्याने ऐकत राहणे यातून फलश्रुती नाही. म्हणून प्रश्न विचारले गेले पाहिजेत. आपल्यापैकी काही विचक्षण श्रोते आहेत, अभ्यासू श्रोते आहेत, साधक आहेत, म्हणून तो संवाद जो आहे तो गुरु शिष्यांचा संवाद आहे. तिथे गुरुचा अधिकार हा मोठा आहे, गुरुची जबाबदारी मोठी आहे. एकदा का आपण चुकीचं सांगितलं तर ती चुकीची गोष्ट जर श्रोत्यांच्या मनामध्ये बसून राहिली तर आयुष्यभर त्याला त्या चुकीच्या गोष्टीवरच त्याला पुढे कार्य करावं लागेल. म्हणून समर्थ म्हणतात, अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकून असावे, प्रगट होऊन नासावे हे बरे नव्हे. समर्थ पुढची ओवी सांगतात, श्रोत्याने आशंका घेतली ते तत्काळ पाहिजे फेडिली, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. अनेकदा असे होते की श्रोते प्रश्न विचारतात आणि वक्ता त्याचं उत्तरच देत नाही. सांगतो म्हणतात किंवा सांगतच नाहीत. ते कारण काहीही असो, पण समर्थ म्हणतात ते तत्काळ भिडलं पाहिजे. आज प्रश्न विचारला आणि महिन्याभराने उत्तर दिलं. विद्यार्थ्यांची उत्कंठा निघून गेली. त्यांना आज प्रश्न पडलेला आहे, त्याचं उत्तर आजच दिलं पाहिजे. समजा एखादा पेशंट डॉक्टरकडे गेला आणि त्याने सांगितलं माझं पोट दुखते आहे. डॉक्टरांनी सांगितलं तू घरी जा, तुला नंतर सांगेन औषध. ते चालेल का हो? नाही चालणार. तत्काळ ताबडतोब त्याचं औषध त्याला मिळालं पाहिजे, तर तो पुन्हा त्या डॉक्टरकडे जाईल आणि आपल्या प्रकृतीत अधिक तो सुधार करेल. तसं ज्ञानी माणसाकडे जर कोणता श्रोता जर आला असेल तर त्याने सुद्धा आपल्या ज्ञानाच्या अभ्यासाच्या भरोशावर त्यांची शंका फेडली पाहिजे. काही उत्तर देऊन टाकू नये. एक गोष्ट लक्षात ठेवावी की ती शंका त्यांची एकट्याची नाही आहे, ती शंका अजून 100 लोकांना पडलेली आहे. म्हणून वक्त्याने बोलत असताना सगळा सारासार विचार केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा काही गोष्टी तुम्ही सांगा की जी गोष्ट मागे तुम्ही जी सांगितली होती त्याच्या विरुद्ध गोष्ट तुम्ही मांडता आहात. म्हणून काय म्हणतात आहे, स्वगोष्टीने स्वगोष्टी पेचली ऐसे न व्हावे. अशा अनेक गोष्टी सांगतात. एका बाजूला आपण ब्रह्म सत्या जगत मिथ्या म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला प्रपंच सुखे देवे करावा असं म्हणतो. आता दोन्ही गोष्टी आहेत, पण श्रोता भिन्न असेल, वक्तृत्वाची जागा भिन्न असेल तर सांगणाऱ्याने अत्यंत सावधपणे त्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. म्हणून ती सावधता समर्थ इथे सांगताना म्हणतात आहे की तुम्ही काळजी घ्या, अधिक त्यांना गोंधळात पाडू नका. आपणच त्याचं मंडन करायचं आणि आपणच त्याचं खंडन करायचंय. श्रोतांनी काय करायचं अशा वेळेस? आता एकदा असा बोलला, दुसऱ्यांदा असा बोलला, म्हणून समर्थ पुढे म्हणतायत असं करू नका. नरेंद्रनाथांच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आलेला आहे की त्यांनी, नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद, त्यांना हर्बर्ट पेन्सर यांना एक पत्र लिहिलं नरेंद्रनाथांनी आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लिहिलेल्या ग्रंथामध्ये पान क्रमांक अमुक अमुकवर जी गोष्ट तुम्ही मांडलेली आहे त्याचं खंडन, त्या गोष्टीचं खंडन तुम्ही पुढील असलेल्या या पानावर केलेलं आहे. अशा 10-15 गोष्टी नरेंद्रनाथांनी त्यांना सांगितल्या. समर्थ म्हणतायत की असं जर झालं असेल तर त्या ग्रंथाची सुद्धा किंमत कमी होते. वक्त्याचं महत्त्व उडून जाते, श्रोता अधिक गोंधळात पडतो. म्हणून श्रोत्यांनी अशांचंच ऐकलं पाहिजे जे मुळात गोंधळात न पडलेले वक्ते आहेत. गोंधळात अजून गोंधळ करण्यात अर्थ नाही. म्हणून गुरुमुख श्रवण महत्त्वाचं आहे. म्हणून पहिल्यापासून आपण कोणता आग्रह धरलेला आहे तर मूळ ग्रंथाला तुम्ही अभ्यासा. तुम्ही त्यावरून लिहिलेले ग्रंथ जर वाचत असाल तर तो लेखक त्याच्या प्रज्ञेप्रमाणे आणि अनुभूतीप्रमाणे त्याचं लिखाण करत असतो. म्हणून
समर्थांचा दासबोध पाहावा, दासबोधामध्ये केलेलं विवरण पाहावं आणि मग त्यावर इतर असलेले भाष्य पाहावे, ज्ञानेश्वरी पाहावी. कारण समर्थ माऊलींनी स्वतः ते सांगितलेलं आहे, स्वतः ते लिहिलेलं आहे. समर्थ पुढे म्हणतात, पुढे धरिता मागे पेचला, मागे धरिता पुढे उडाला, ऐसा सापडताची गेला ठाई ठाई. असा ठाई ठाई सापडता कामा नये. पोहणाराची गुचक्या खातो, पोहणारची गुचक्या खातो, जनास कैचा काढू पाहतो, आशय लोकांचा राहतो ठाई ठाई. तुम्ही सांगता, आता तुम्ही मला सांगा, एखादा बुडत असेल, त्याला वाचवण्यासाठी ज्याने उडी मारली तो जर समजा बुचकळ्या खात असेल, त्यालाच जर पोहणं जमत नसेल, तर जो बुडणारा आहे त्याला तो कसा वाचवेल? म्हणून पहिले जो वाचवणारा आहे तो तरबेज पाहिजे, त्याला पोहता आलं पाहिजे, म्हणजे बुडणाऱ्याला तो तारू शकेल. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, आपणची बोलीला संवार, आपणची बोली जे सर्व सार, दुस्तर मायेचा पार टाकीला पाहिजे. स्वतः संवार बोलीला, एका बाजूला संवार सांगितलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच संवाराबद्दल आपण सगळं सार आहे असं म्हटलं आहे. ज्याला आम्ही आता सार म्हटलं त्याला काही वेळेने आम्ही असार म्हणतो आहे. म्हणून सारासार विचार आम्हाला कळायला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. खरा विचारवंत वक्ता आहे की ज्याची दृष्टीच मुळामध्ये सूक्ष्म आहे. स्थूळाकडे त्याचं लक्ष नाही आहे. स्थूल दिसते म्हणून सांगणे, पण श्रोत्यांना सूक्ष्माकडे नेणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जे जे सूक्ष्म नाम घ्यावे त्याचे रूप बिंबवून द्यावे, तरीच वक्ता म्हणवावे विचारवंत. विचारवंत खरे असतील तर ते मुळाकडे जातील आणि मुळाकडे जाऊन सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून घेतील. ब्रह्म कैसे, मूळमाया कैसी, हे सगळे प्रश्न आहेत आता समर्थांसमोर आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे समर्थांनी जागोजागी दिलेली आहेत. आपण सर्वांनी पाहिली आहेत. शंका असली तर पुन्हा आपल्याला त्याच्यावर विचार करता येऊ शकतो, पण तो शंका घेणारा कोणी असेल तर त्याचं चिंतनही होईल. म्हणून समर्थ म्हणत आहेत, ब्रह्म कैसे सगळा प्रश्न आहे, मूळमाया कैसी, आता प्रश्नच आहे, अष्टदा प्रकृती शिवशक्ती कैसी, षडगुणेश्वराची स्थिती कैसी, गुणसाम्याची. सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या. ब्रह्म म्हणजे काय हो, मूळमाया म्हणजे काय, आणि अष्टदा प्रकृती कशी, शिवशक्ती कशाला म्हणतात, शिव कोण आणि शक्ती कोण, षडगुणेश्वर भगवंत कोण, आणि षडगुणेश्वरामध्ये षडगुण कोणते, त्यामधले गुण साम्य कशाला म्हणतात. अर्धनारी नटेश्वर, अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय हो, पुढे म्हणताय समर्थ, प्रकृती पुरुषाचा विचार, गुणक्षोभिनी तदनंतर त्रिगुण कैसे. समर्थाने जागोजागी सगळा विचार केला आहे. प्रकृती पुरुषाचा विषय समर्थाने मांडला, गुणक्षोभिनी म्हणजे काय, त्यानंतर त्रिगुण कोणते आणि त्या त्रिगुणामध्ये साम्यता कशी आणि पूर्वपक्ष कोणता, समर्थ त्याचं वर्णन करतात आहे. पुढे समर्थ म्हणतायत, पूर्वपक्ष कोठून कोठवरी, वाच्यांश लक्षांशाची परी, सूक्ष्म नाना विचार करी, धन्य तो साधू. म्हणून धन्य तो साधू कोणाला म्हटलं, की ज्याने सूक्ष्माकडे आम्हाला नेलं. स्थूळ नष्ट होणार आहे, दृश्य जगत नष्ट होणार आहे, पण या दृश्याच्या माध्यमातून आम्हाला जे अदृश्य आहे ते जे सूक्ष्म आहे, अतिसूक्ष्म आहे,
त्याकडे जर आपल्याला नेणार कोणी आहे तर तो साधू धन्य आहे, असं समर्थ म्हणतात आहे. पुढे समर्थ म्हणतायत, नाना पाल्हाळी पडेना, बोललेची बोलावेना, मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी. समर्थाने इथे नाना पाल्हाळ पडेना, एखादी गोष्ट सांगण्यासाठी एवढं मोठं तराळ लांबवलं जातं, तर नेमकं काय सांगायचं होतं हे श्रोत्यांच्या लक्षात राहत नाही. ऐकलं म्हणतात आम्ही, सगळं ऐकलं, कीर्तन चांगलं झालं, त्या कीर्तनाच्या पूर्वरंगाचा अभंग कोणता हेच माहीत नाही, फक्त चांगलं झालं. पूर्वरंगाचा अभंग कोणता, कोणाचा आहे हे देखील माहिती नाही. अभंगातील सिद्धांत कोणता आहे हेच माहीत नाही. कायम स्वरूपी दृष्टांतावर खेळत राहिले. इतके दृष्टांत पाहिले की सिद्धांतच विसरून गेले. म्हणून समर्थ म्हणतात, अशा श्रवणाने काही प्राप्ती व्हायची नाही. कीर्तनामध्ये पूर्वरंग आणि उत्तरंग असे 2 प्रकार असतात. पूर्वरंगामध्ये निरूपण असतं, पूर्वरंगामध्ये ब्रह्मनिरूपण आणि उत्तरंगामध्ये आख्यानाचा भाग असतो. लोकांना आख्यान जास्त आवडतात. आता खरं सांगायची गोष्ट अशी आहे की उत्तरंग जो आख्यानाचा भाग आहे हा मुळातच फक्त दृष्टांत आहे, तो लोकांना आवडतो. समजून सांगण्याचा जो भाग आहे तो पूर्वरंगात आहे, परंतु पूर्वरंग लवकर आटपलं जातं आणि आख्यानावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे दृष्टांत जरी तोच वापरला असला तरी सिद्धांत व्यवस्थित समजावा यासाठी दृष्टांत आहे. लोकांना प्रपंचाच्या गोष्टी जास्त आवडतात. अनेक लोक म्हणतात, तुम्ही घरातली उदाहरणं देता ती आम्हाला फार आवडतात. प्रपंचच आवडतं माणसाला मुळात, त्यामुळे ती उदाहरणंही आवडतात. पण समर्थ म्हणतात आहे त्यामध्ये रमू नये, समजून घेण्यापुरतं त्याचा विचार करावा, पण त्यात अडकू नये. आम्ही आमचं लक्ष ब्रह्माकडे ठेवावं. म्हणून समर्थांनी इथे कोणते शब्द आणले आहेत तर पाल्हाळ लावणं समर्थांना आवडत नाही. म्हणजे विदभर लाकूड आणि हातभर जेलपी अशी एक मराठीमध्ये म्हण आहे. लाकडाचा आकार विदभर आणि त्याची जेलपी तर काढायची असेल तर ती हातभर होते. अशा प्रकारचं पाल्हाळात्मक बोलणं समर्थ म्हणतात वक्त्याने श्रोत्यांचा वेळ खाणे आहे. म्हणून वेळ खाऊ नका, त्यांच्या वेळेचा सदुपयोग करून त्यांना द्या. म्हणून समर्थ पुढे सांगतायत, नाना पाल्हाळी पडेना, बोललेची बोलावेना, मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी. आता मौन्य गर्भ अनुमाना आणून सोडी, समर्थ म्हणतात की पाल्हाळा लावतच नाही, एकच एक गोष्ट सततपणे सांगतच नाही, अगदी साधे आणि सरळ सांगतो. आणि समर्थ म्हणतात, घडीने एक विमळ ब्रह्म. काही सांगणारे वक्ते कसे असतात की एका वेळेस अनेक विचार मांडतात. कारण सांगणाऱ्याचाच जर गोंधळ असेल तर ऐकणाऱ्याचा केवढा गोंधळ उडत असेल हो, कल्पना करा. कशाला करावा एवढा गोंधळ? पहिले आपण एकांती बसून त्या ग्रंथाचा नीट अभ्यास करावा, बारकाईने त्याला समजून घ्यावं, संतांना समजून घ्यावं, त्यांचे विचार समजून घ्यावे, संतांचे बोध हे त्यांच्या ग्रंथामध्ये आहेत ते समजून घ्यावे. एकदा का संतांना समजून घेतलं की इतर गोष्टी समजून घेण्याची गरजच पडत नाही. म्हणून शास्त्र ग्रंथापेक्षा संत साहित्य जर आपण वाचली तर आपल्याला बोधही होईल आणि आपल्या जीवनाचं सार्थकही होईल. दासबोध कोणी सांगण्यासारखा मुळीच नाही. ज्ञानेश्वरी कोणी सांगण्यासारखी नाहीच आहे. त्यांनी सगळ्यांसाठी लिहून ठेवलेली आहे. इतरांना सोपं कळावं म्हणून सोपं करून ठेवलेलं आहे. आता ते सांगणाऱ्यांनी अधिक कठीण करून टाकलं तर तो भाग वेगळा. म्हणून आपणच ग्रंथ हातात घ्यावा, आपणच एक एक ओवी वाचावी आणि हळूहळू त्याचं चिंतन करावं. आपोआप ग्रंथ उकळत जातो.
मग असे ग्रंथ आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने निशंक करतील. हरिपाठ किती सोपा आहे हो. लोक हरिपाठाच्या एका ओळीवर 4-4 महिने बोलतात. माऊलीने लिहिलेला हरिपाठ किती सोपा आणि साधा आहे हो. खूप साधा आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याईची गणना कोण करी. इथे कुठे कठीणता आहे सांगा बरं. असोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. काय सांगितले? असोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. किती सोपं आहे. समर्थांचे मनाचे श्लोक घ्या, करुणाष्टक घ्या, किती साधे आणि सोपे आहे. तो अर्थ कळायला खूप सोपे आहे. फक्त आपण ते ग्रंथ काढून वाचणे आणि चिंतन करणं गरजेचं आहे. परंतु आम्हाला ते कठीण करून सांगितले जातात आणि म्हणून आपल्याला त्यामध्ये अडचणी निर्माण होते. म्हणून समर्थ म्हणतात असा अभ्यास केला पाहिजे की ते अधिकाधिक सोपं झाले पाहिजे. वक्ता स्वतः भुजकळ्यात अडकला आहे, तो गुन्ह्याला काय वाचवितो. समर्थ इथे म्हणतात, एकदा तर म्हणतोय, घडी एक विमळ ब्रह्म, घडी एक म्हणे सर्व ब्रह्म, द्रष्टा साक्षी सत्ता ब्रह्म, क्षण एक. ब्रह्माचेच सांगत बसतो तो की विमळ ब्रह्म, सर्व ब्रह्म, द्रष्टा ब्रह्म, साक्षी ब्रह्म, सत्ता ब्रह्म, हे सगळे ब्रह्मच आहेत. पण त्यातलं नेमकं त्यालाही कळत नाही काय नेमकं आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, निश्चळतेची जाले चंचळ, चंचळतेची ब्रह्म केवळ, नाना प्रसंगी खळखळ निवाडा नाही. निश्चळ आहे ते चंचळ झाले म्हणतो. जे चंचळ आहे तेच ब्रह्म आहे असं सांगतो. मग स्वतःचाच जितका वितंडवाद होतो, मतांचा झाला गलबळा, आणि तो मतांचा गलबळा स्वतःची 2 मतं झाली. चळते आणि निश्चळ अवघे चैतन्याची केवळ, रूपे वेगळाली प्रांजळ कदापि बोलवेना. उगीच करी गथा गोवी, तो लोकांस कैसे उगवी, नाना निश्चये नाना गोवी पडत जाते. समर्थ म्हणतात, स्वतः जितका गोंधळलेला असतो तर तो इतरांना जो संभ्रमामध्ये पडले आहेत त्यांचा गोंधळ तो कसा मिटवू शकेल. म्हणून अशाकडनं ऐकोची नाही की ज्यांचे अनुभवाचे बोल नाही, जे नुसते शब्द ज्ञानी आहेत. म्हणून शब्द पंडित हे बुद्धीने चांगलं करू शकतात. ज्यांच्याजवळ ज्ञान आहे ते लोकांना आपली युक्ती वापरून त्यांची दिशाभूल करू शकतात. पण साधे सरळ साधे लोक ज्यांच्याकडून दिशाभूल होत नाही, कारण ते साधे आहेत, सरळ आहेत, सज्जन आहेत आणि इतकं असूनही सर्वज्ञ आहेत. आणि महत्त्वाचं, इतरांबद्दल त्यांना तळमळ आहे म्हणून त्यांचं साहित्य सगळ्यांपर्यंत ते पोहोचलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे बुद्धीने करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडनं ऐकू नये. नुसते त्यांच्याजवळ शब्द व पंडित्य आहे, डिग्र्या मिळवलेल्या आहेत, तेवढ्याने काही प्राप्त होणार नाही. समर्थ म्हणतात, एक वक्तृत्व श्रवणी पडे तेने झाले समाधानमुळे. जे समाधान होतं, जे होत नव्हतं तेही सुद्धा चालले जाते. एक निश्चय बिघडे अकस्मात, जो निश्चय केला जातो तो निश्चय उडून जातो. समाधान होतं ते भंगते. असं वक्तृत्व श्रवणी पडल्यामुळेच साधकाच्या साधनेमध्ये व्यत्यय निर्माण होतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशाकडनं तुम्ही ऐकू नका. भ्रमास म्हणे परब्रह्म, जे मुळात भ्रम आहे त्याला तो परब्रह्म म्हणतो आहे. परब्रह्मास म्हणे भ्रम, ज्ञातेपणाचा संभ्रम बोलो न दावी. घाली शास्त्रांची दडपण, प्रचितीवीन निरूपण, पुसो जाता उगाच सीन अत्यंत मानी. समर्थ म्हणतात, असा जो वक्ता आहे तो शास्त्राची दडपण घालतो, शास्त्राचे आधार देतो, मोठमोठाले वाक्य वापरतो, सगळे वेगवेगळे शास्त्र हाताशी धरून ते समजून सांगण्याचा प्रयत्न करतो.
4 संस्कृतचे वाक्य वापरले, 4 मोठे मोठे शास्त्रातले उदाहरणं दिले की लोकांना ते चांगले आहे, वक्तपूर्ण आहे असे वाटू लागते. पण समर्थ म्हणतात अशी शास्त्राची दडपण म्हणजे अशा प्रकारे शास्त्राचं ओझं श्रोतांवर का ठेवावं? असं करू नका. घाली शास्त्राची दडपण प्रचितीविन निरूपण, पण त्याच्या काही अनुभवाला काही आलेले नसते. ज्याला अनुभवाला आलेले नसते त्याला शब्दांचा पाल्लाळ जास्त वापरावा लागतो, आणि ज्यांच्या अनुभवाला आलेले असते त्यांना फक्त सांख्यिक सांगावं लागतं. महान पुरुषांच्या मुखातून निघालेलं 2 शब्द सुद्धा माणसाचं समाधान करून जातात. जिथे अनुभव आहे तिथे शब्द कमी पडतात, कारण तिथे शब्द कमी लागतात. अनुभव सांगितल्यामुळे जड शब्द वापरण्याची गरज नाही पडत. जिथे अनुभव कमी असतो तिथे शब्द जास्त वापरावे लागतात. म्हणून समर्थ इथे सांगतायत की घाली शास्त्राची दडपण करू नका. प्रचितीविन निरूपण नाहीच आहे. पुसो जाता उगाच सीन अत्यंत मानी. विचारलं की चिडतो तो, विचारलं तर ते चिडतो. याचा अर्थ असा की प्रश्न विचारू नका, तो सांगेल ते गप्प चुपचाप ऐकून घ्या. समर्थ म्हणतायत ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा. आता इथे अजून समर्थांनी वक्त्याची चांगली खरडपट्टी काढलेली आहे. ज्ञात्यास आणि पदार्थ भिडा, तो काय बोलेल बापुडा, साराचा निवाडा झाला पाहिजे. ते म्हणतात ज्ञात्यास, त्याला ज्ञानाचा अभिमान आहे, तोच ज्ञानी आहे असे वाटते त्याला, आणि तो मी ज्ञानी आहे हे दाखवण्यासाठी त्याचा अर्धाश्रम त्याच्यासाठीच जातो. हे उदाहरण सांगा, ते उदाहरण सांगा, हे पाठ करू का, ते पाठ करू का, अशा प्रकारे सांगू का, अशा पद्धतीने सांगितलं तर जमेल का. ते नाना प्रकारच्या कोलांट उड्या करतात आणि सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचा ज्ञाते गुण त्याला जपायचा असतो. दुसरी बाजू त्याची आहे की पदार्थ भिडा आहे तो. तुकाराम महाराजांचं एक वचन आहे प्रसिद्ध, आभाळ भूत वक्ता धाक श्रुती याच्या चित्ता. जो मनुष्य आभाळभूत आहे त्याला पदार्थाची भीड आहे. त्या माणसाला आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत, अधिकाधिक लोकांनी आपल्याला बोलावलं पाहिजे, अधिकाधिक लोकांनी मी ज्ञानी आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे प्रसिद्धी, पैसा याच्यामध्ये गुंतलेले जे लोक आहेत ते लोक समाजाला काही देऊ शकणार नाही. त्यांचं वक्तृत्व भले उत्तम असेल, ज्ञानही प्रचंड असेल त्यांच्याजवळ, परंतु अनुभवाची जोड नसल्यामुळे, कशाची? अनुभवाची जोड नसल्यामुळे समाजाचा उद्धार ते करू शकत नाही. समाजाचा उद्धार संत का करू शकतात? कारण संतांजवळ तळमळ आहे आणि अनुभवाची जोड आहे. नुसतं पुस्तक वाचलेलं नाही आहे. म्हणून हे पुस्तक जेव्हापासून छापले गेले तेव्हापासून लोक अभ्यासू झाले आहेत, अनुभवाच्या दृष्टीने शून्य झालेली आहेत. अभ्यासाने ज्ञानी होणे, म्हणून अभ्यास गुरु, आत्मज्ञानी गुरु आणि परमात्मा गुरु असे गुरुचे 3 प्रकार पडतात. त्यातला अभ्यास गुरु जो आहे तो अभ्यासाने लोकांना सांगेल ना, त्याच्याजवळ काही ना लोकांजवळ काही भेटणार. पण जे आत्मज्ञानी गुरु आहेत आणि जे परमात्मा गुरु आहेत ते जगाचा उद्धार करू शकतात, आणि ते खरं गुरुमवशम आहेत. बाकी राहिलेले जे आहेत ते मोरीत सांडलेल्या पाण्याप्रमाणे आहेत. आकाशातून पडलेलं पाणी जितकं शुद्ध असतं तितकं पाणी कुठेही शुद्ध सापडणार नाही. संतांच्या मुखातून प्राप्त झालेली वचनं हे आकाशातून पडलेल्या पाण्याप्रमाणे शुद्ध आणि निर्मळ आहेत हो, आणि त्यामुळे आम्हाला आरोग्य प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे तो काय बोलेल बापुडा, साराचा निवाडा झाला पाहिजे. त्याला स्वतःलाच कळत नाही सार काय आहे, त्याला स्वतःलाच कळत नाही असार काय आहे, ते कसे जमेल? तर समर्थ वर्णन करतायत. वैद्य मात्रेची स्तुती करी, मात्रा गुण काहीच न करी, प्रचितीविन तैसी परी ज्ञानाची उजाली. समर्थ म्हणतायत वैद्य आपल्या मात्रेची म्हणजे औषधाची स्तुती करतात, स्वतः करतात,
पण औषध त्याला लागूच पडत नाही. नुसती त्याची स्तुती काय कामाची हो. औषधाने जर आरोग्य प्राप्त झालं पाहिजे नाही तर काय फायदा आहे त्या औषधीचा. औषधीने आरोग्य प्राप्त झालं पाहिजे. 2 तास प्रवचन ऐकलं पण श्रोत्यांच्या काहीच पदरी पडलं नाही हो, काय कामाचं तुमचं ते पांडित्य. म्हणून समर्थ म्हणतायत प्रचिती विन तैसी परी ज्ञानाची जाली. ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. प्रचितीचं जर प्रचितीच नसेल तर ते नुसतं ज्ञान असलेले काही कामाचं नाही. म्हणून नुसते ज्ञान उपयोगी नाही. म्हणून भक्ती ज्ञानयुक्त असलं पाहिजे. भक्तीतून जे ज्ञान जन्माला येतं ते ज्ञान जगाचा उद्धार करते. आणि ज्ञानानंतरही सुद्धा भक्ती जन्माला येते. म्हणून त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. पहिली भक्ती, मग ज्ञान आणि मग पुन्हा भक्ती. म्हणजे त्या भक्तीच्या ओंजनामध्ये ते ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे ज्ञानाचा अहंकार त्याला होत नाही. म्हणून समर्थ पुढे म्हणतात जेथे नाही सारासार तेथे अवघा अंधकार, नाना परीक्षेचा विचार राहिला तेथे. पाप पुण्य स्वर्ग नरक, विवेक आणि अविवेक, सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही. समर्थ म्हणतात की त्या माणसाला जो सर्व आहे असं म्हणतो तो मनुष्य मुळात त्याला अनुभव नसल्यामुळे तो चांगला आणि वाईट याच्यातला निवाडाच करू शकत नाही. म्हणून तेथे नाही सारासार, तेथे अवघा अंधकार. कसे म्हणतात समर्थ, पाप आणि पुण्य, स्वर्ग आणि नरक एकच आहेत असं समजतात. इथे कशाचा विवेक आणि कशाचा अविवेक. सर्व ब्रह्मी काय एक सापडले नाही, सगळं ब्रह्म आहे. अरे बाबा तू देहात आहे, देहाचं पूर्ण तुला भान आहे. जगात सुद्धा सगळा व्यवहार सुरू आहे. तू पूर्ण प्रपंची आहे, पंचमहाभूतांमध्ये अडकलेला आहे. विषय वासना कायम आहेत. सगळ्या गोष्टी तू करतो आहे. असं करताना आम्हाला सारासार विचार करावाच लागतो. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत, ज्या गोष्टी वाईट आहेत त्या गोष्टी वाईटच आहेत, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात पावन आणि ते पतन, दोन्ही मानिली तत्त समान, निश्चय आणि अनुमान ब्रह्मरूप. हे अर्धवट ज्ञानाचे लक्षण आहे. प्रचितीशिवाय बोलता येणार नाही. पुढे समर्थ म्हणतायत ब्रह्मरूप झाले आघवे, तेथे काय निवडावे. ते ब्रह्मरूपामध्ये काय निवडावं. आघवी साकारची टाकावे काय कोठे. तैसे सार आणि असार, अवघा झाला एक अंकार, तेथे बळावला विचार विचार कैचा. वंद्य निंद्य एक झाले, तेथे काय हाता आले, उन्मत द्रव्ये जे भुलले ते भलतेच बोले. तैसा अज्ञान भ्रमे भुलला, सर्व ब्रह्म म्हणून बैसला. महापापी आणि भला एकची मानी, सर्व संग परित्याग, अव्हासवा विषय भोग, दोघे एकची मानिता मग काय उरले. भेद ईश्वर करोन गेला, त्याच्या बाचेन न वचे मोडीला. मुखामध्ये घास घातला, ते अपानी घालावा. ज्या इंद्रियांस जो भोग, तो करी यथा तो करी यथा सांग. ईश्वराचे केले जग मोडिता आवरेना. अवघी भ्रांतीची फुटाटकी, प्रचिती विन गोष्टी लटकी. वेड लागले जे बटकी, ते भलतेची बोले. प्रचिती विन गोष्टी लटके आहेत. प्रत्येक ज्ञाता सावधान, त्याचे ऐकावे निरूपण. आत्म साक्षात्काराची खुन तत्काळ बाणे. वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे. बाष्कळ बोलणे सांडावे, वमक जैसे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अनुमान निरशन नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.